राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, राज्याची जनता हाच माझा पक्ष। अजित पवारांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट बदनामी करण्यासाठी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप। अजित पवारवर भ्रष्टाचाराचे आरोप फडणवीसांनीच केलेत। सुप्रिया सुळेंनी करून दिली आठवण, तर हा व्हिडिओ सरकारचा की पक्षाच्या वतीने हे समजेना, सुळेंचा अजित पवारांना टोला। पंतप्रधान मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर। लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा। टीम इंडिया पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल। पंतप्रधान सर्व खेळाडूंचं अभिनंदन करणार, पुढील वाटचालीसाठी देणार शुभेच्छा। पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया दुपारी 2 वाजता मुंबईत दाखल होणार। संध्याकाळी रोहित सेनेची विराट रॅली वानखेडे स्टेडियमवर रंगणार सोहळा। टीम इंडियाच्या विजयी जल्लोषासाठी मुंबईकर आतुर। खुल्या बसमधून रोहित सेनेची विराट रॅली। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत वाहतूक मार्गात केले बदल। अंधश्रद्धा विरोधी राष्ट्रव्यापी कायदा हवा। हाथरस दुर्घटनेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी। हाथरसमधील मृतांसाठी संसदेत शोक व्यक्त। दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। दानवेंची पत्राद्वारे दिलगिरी। अधिवेशनात आज अर्थसंकल्पाबाबत चर्चा होणार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी बदलला इंस्टाग्राम प्रोफाईल बायो। सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन महाराष्ट्र असा उल्लेख। शिवीगाळ प्रकरणात दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन। येळकोट जय मल्हारच्या जयघोषात माऊलींचं सोन्याच्या जेजुरीत होणार स्वागत। तुकोबांची पालखी यवतहून निघणार। आज वरवंडमध्ये मुक्काम।